अनुक्रमांक 8 आहे, सूचना क्रमांक 9 आहे. सूचना क्रमांक 9 आहे. माधुरीताई मिसाळ गैरहजर. सामाजिक न्याय मंत्री साहेब. शेषाट साहेब वितरित केल्याप्रमाणे म्हणा काय सांगायचं ते. सभापती महोदय अभ्यास करून यायला सांगावं. काय चाललंय काय हा सभागृहात? कोण लक्ष नाहीये कोणाचं? मंत्र्यांना माहित नाही आपले प्रश्न येत आहेत की नाही, सकाळी ब्रीफिंग होतंय की नाही काय? अरे मला सगळ्या मुख्यमंत्र्यांची एवढी काळजी लागून राहिली आहे, या सगळ्यांनी मिळून ठरवलंय वाटतं तुमची प्रतिमा खराब करून टाकायची. क्रमांक 8 सूचना क्रमांक 9 आहे, तो पण माहित नाही तुम्हाला? ठीक आहे, 8 दिलेलं आहे. नाही ना, आणि सभापती मध्ये काय चाललंय? अनिल आता सभापतींनी सांगितलं सूचना क्रमांक 9 आहे आणि मंत्री सांगतात 8 आहे म्हणून. हे बघा माझ्यावर लिहिलेलं आहे. सूचना क्रमांक काय आहे? 9 आहे. 9 ठीक आहे 8 आहे. सिरियल 8 आहे, सिरियल 8 आहे आणि सूचना क्रमांक 9 आहे. चला सूचना क्रमांक 9. मंत्र्यांना साधं मला वाटतं पहिलीपासून नको. शिकवावं लागणार आहे आता. त्यामुळे आपण आता मराठी कंपल्सरी केली आहे. नाही मराठी कंपल्सरी नाही, यांना शिक्षण घेतलं पाहिजे हे कंपल्सरी करा. ॲडव्होकेट तुमची सूचना आम्ही वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, विषय असा आहे की ज्या माणसावरती गुन्हे आहेत, ज्या माणसाला अपराधासाठी त्याच्यावरती कोर्टात न्यायप्रविष्ट प्रकरणं आहेत, आता सामाजिक खात्यामध्ये असे चांगले लोक नाही आहेत का शिकलेले की ज्यांना त्या प्रतिष्ठित मंडळावरती आपल्याला बसवता येत आहे? कोण राजकीय दबाव लावून अशा लोकांना बाजूला काढून, ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, ज्यांची क्रेडिबिलिटी खराब झालेली आहे, अशा लोकांना मंडळावरती आणणं हे मला असं वाटतं की या सरकारला शोभत नाही. म्हणून माझा साधा प्रश्न आहे, मी एकच प्रश्न विचारतो की ही प्रतिनियुक्ती रद्द करून याच्यावरती जो माणूस तुमचे निकष आहेत त्या निकषातल्या माणसाला तुम्ही बसवणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, श्री योगेश साठे यांच्याबद्दल आम्हाला दरम्यानच्या काळात त्यांच्यावर काही गुन्हे आहेत अशी माहिती प्राप्त झाली. आम्ही त्याची चौकशी केली. त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. संभाजीनगर येथे FIR नंबर 0157 कलम भादवी 1860 कलमच्या कलम 494 व 498 ए अंतर्गत 22/8/2023 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. आणि ह्या सगळे गुन्हे जेव्हा दाखल झाले त्याची आम्ही चौकशी केलेली आहे. अद्यापपर्यंत त्यांना कोणताही आदेश दिलेला नाही आहे. प्रतिनियुक्तीचे आदेश आतापर्यंत त्यांना निर्गमित केलेले नाही. आम्ही मुळात त्याची चौकशी करूनच नंतर यावर योग्य तो निर्णय घेऊ. सूचना क्रमांक 6. सभापती महोदय, सूचना क्रमांक 6 मध्ये जळगाव जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल आणि अशा वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत की रोज आम्ही टीव्हीवर बघतोय, पेपरला वाचतोय की प्रसूती करताना ॲम्ब्युलन्स वेळेवर आली नाही म्हणून रस्त्यामध्ये प्रसूती होती आहे किंवा अनेक वेळ. आज तर खरं तर सभापती महोदय आपल्याला आपल्या माध्यमातून मला सभागृहाचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे. आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या एका शहादा तालुक्यातल्या गावाची की जिथे महिलांच्या प्रसूतीसाठी त्यांना जोडी करून घेऊन जावं लागलं. सभापती महोदय, मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही त्या ठिकाणी पेशंटला आणण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था जे काही डोंगरी भागामध्ये होत असेल, उत्तर भारतामध्ये असेल किंवा कुठेतरी आपण बघितलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे की जर समजा जोडीच्या ऐवजी आपण जर त्यांना काही व्यवस्था ॲम्ब्युलन्स सारखी किंवा NDRF वगैरे वापरत असतील तशी काही यंत्रणा आपण जर आरोग्य केंद्रांना देऊ शकलो तर निश्चितपणे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. त्याबाबत आपण काही निर्णय घेणार का? हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय माझा असा आहे की या सगळ्या तिन्ही घटना ज्याची सूचना मी 93 नंबरमध्ये दिलेली आहे, या तिन्ही घटनांमध्ये आपण खूप खालच्या लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सस्पेंड करताय. म्हणजे गंभीर घटना घडते परंतु एकाही डॉक्टरवर किंवा कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा आपण कोणावर, आदिवासी कक्ष समन्वयक, ड्रायव्हर, जो कंत्राटी आहे, अशा लोकांवर तुम्ही जबाबदार धरता. एखादा DHO वर आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, दोन्ही प्रश्न जे विचारलेले आहेत
एकतर नाशिकची घटना असेल, अहिल्यानगरची घटना असेल आणि विशेषतः जळगावमधल्या चोपडा तालुक्यातली वैजापूरची घटना असेल, तिन्ही ठिकाणी ज्या पद्धतीच्या चौकशी समितीनं ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या त्या कारवाई केलेत. त्या कारवायांमध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये दोषी दिसत आहेत त्या लोकांवरती तात्काळ निलंबनाचीही कारवाई केली. तरीसुद्धा आपली सूचनासुद्धा महत्त्वाची आहे, कारण खालच्या माणसांबरोबर वरिष्ठांची सुद्धा जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या पद्धतीच्या सूचना देण्यात येतील. आणि दुसरा आपला जो प्रश्न आणखीन त्याच्याबरोबरचा आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतं की विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्याकडे जसे भाग आहेत तसे आमच्याकडे सुद्धा धनगरवाड्यातले भाग असतात की त्या ठिकाणी सुद्धा जोडीतून येताना किंवा पेशंट इकडं आपल्याकडे येत असताना सुद्धा दुर्दैवानं एखाद्या डिलिव्हरी पेशंटची सुद्धा दुर्दैवानं दुःखद निधन होते. अशा पद्धतीच्या घटना येतात. याच्याबद्दल सुद्धा आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक आहे. तशा पद्धतीची SOP करण्याबद्दल सुद्धा आम्ही निश्चितपणानं काही कारवाई करू. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, राज्यमंत्री पण नाही, आपण त्यांना